ही समयोचित ठरते, अनेकदा तिचा दाखला दिला जातो. आता ही म्हण शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते संजय राऊत यांना अर्थातच माहीत असणार. मग सध्या शिवसेनेला राज ठाकरेंसोबत जाण्याची इतकी घाई का झाली आहे, असा सवाल तुम्हाला पडतो का? झिरो ओव्हरला असा प्रश्न पडलाय. कारण उद्धव ठाकरे आणि शिवसेना अशीच घाई करतायत का, असं राजकीय विश्लेषकांमध्ये मत आहे. गेल्या काही काळातील त्यांच्या वर्तवणुकीमुळे असंच वाटतंय. ही घाई कशाची? तर राज ठाकरे यांना सोबत घेण्याची. उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये आता राजकीय वैर राहिलेलं नाही, हे तर खरंच आहे. मात्र याचा अर्थ आता एकदम तुझ्या गळा माझ्या गळा सुरू झालंय असंही मानायचं कारण नाही. तरीही उद्धव ठाकरे असोत की त्यांच्या पक्षाचे नेते संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून राज यांच्या सूचक सावधगिरीला लक्षातच घेत नाहीयेत का, असा प्रश्न पडतो. अगदी राज यांच्या मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीनंतर उद्धव यांनी अनेकदा सकारात्मक संकेत दिले, ज्याचं स्वागत शिवसैनिकांसह मनसैनिकांनी देखील केलं. शिवसेना आणि मनसैनिकांचे एकमेकांमध्ये चहाचे कार्यक्रम व्हायला लागले. मात्र राज शेवटपर्यंत शांत राहिले. मराठी विजय मेळावा ज्यावेळी दोघे एकत्र आले, भावनेचा सगळीकडे भर बघायला मिळत होता. उद्धव ठाकरेंचं अतिशय दणदणीत भाषण झालं, खुल्या दिलाचं भाषण झालं. राज ठाकरेंचं त्यांनी या शब्दात कौतुक केलं की आता राज बोलल्यानंतर मी बोलायची गरज नाहीये, आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी, असं देखील म्हणाले. भाजप शिंदे यांच्यावरती जोरदार टीकाही त्यांनी नेहमीप्रमाणे केली. पण राज ठाकरेंनी फक्त मराठीवर फोकस ठेवला. कोणतंही राजकीय विधान नाही, राजकारणाला कोणाला लक्ष नाही, ना शिंदेंचं नाव ना देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख. मग राज यांची ही धोरणी भूमिका तुम्हाला मला आपल्याला समजली नव्हती का? बरं, त्यानंतरही गिरणी कामगार शिक्षकांच्या आंदोलनात, म्हणजे अगदी आत्ता झालेल्या शिक्षकांच्या आंदोलनात उद्धव ठाकरे हे राज यांच्यासोबत जाण्याचे संकेत देतात. आणि आता तर शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की इंडिया आघाडी लोकसभेसाठी आणि मविया विधानसभेसाठी होती, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी याची गरज नाही. मग याचा अर्थ कसा घ्यावा? म्हणजे शिवसेनेनं आपण मनसेसोबत निवडणूक लढवणार हे ठरवून टाकलंय आणि हरकत नाही. मात्र राज ठाकरेंचं काय? राज यांनी याबाबत आजतागायत एक शब्दही म्हटलेला नाही. उलट मनसेचे नेते मधल्या काळात जे काही सकारात्मक सिग्नल दिले जात होते तेव्हा म्हणत होते की आमच्याकडे प्रस्तावच आलेला नाही. मग शिवसेना आणि उद्धव ठाकरे राज ठाकरेंना गृहीत धरतायत का? मनसेकडून गेल्या काही काळात अनेकदा आमच्याकडे अजूनही मनपासाठी प्रस्ताव आलेला नाही याचा उल्लेख तर मगाशीच झाला. मग काहीच ठरलेलं नसताना शिवसेना आपल्यासोबत असलेल्या फ्रेंड्स ऑफ ऑल सीझन्स काँग्रेस, राष्ट्रवादी ज्यांनी तुमच्याबरोबर सत्तेमध्ये सहभाग दिला, तुम्हाला मुख्यमंत्री सुद्धा करण्यात ज्यांचा महत्वाचा भाग होता, विचारधारा त्यांनी बाजूला ठेवली, ते लोकसभेत तुमच्याबरोबर, विधानसभेत तुमच्याबरोबर, अशा पक्षांना तुम्ही दुखावताय का? की असं तुम्ही ठरवून टाकलंय की मनसे सुद्धा मवियात येणार आहे? पण मग मनसे मवियात येणार असेल तर पुन्हा राज यांना ते चालणार आहे का? बरं, राज यांना चालणार असेल तर राज यांचा हिंदुत्ववाद काँग्रेसला जमणार आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आहे आजचा झिरो अवरचा प्रश्न, जो बघायला आपण जाणार आहोत माझा मीडिया सेंटरला, जिकडे आपण बघू आजचा प्रश्न आणि ज्याचं उत्तर द्यायचंय तुम्हाला, कौल द्यायचंय तुम्हाला. प्रश्न आहे आपला, महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी कुणाशी युती करावी? मनसे अधिक मविया, महाविकास आघाडी कुणाशीच नाही, अशा प्रकारचे पर्याय आहेत. मनसे अधिक मविया, कुणाशीच नाही, असे हे 3 पर्याय आहेत. एबीपी माझाच्या एक्स वरच्या एबीपी माझा टीव्ही हे हँडल असेल, फेसबुकवरती एबीपी माझा हँडल आहे, युट्यूबवर एबीपी माझा टीव्ही आहे, इंस्टाग्रामवर एबीपी माझा टीव्ही असा हँडल आहे. या ठिकाणी जाऊन आपल्याला हवा तो पर्याय निवडायचा आहे. कार्यक्रमाच्या शेवटी आपण त्याच्यावरचा तुमचा कौल पाहणार आहोत आणि मध्ये आपण काही कार्यक्रमाच्या या मधल्या काळामध्ये तुमच्या काही प्रतिक्रिया सुद्धा आपण पाहणार आहोत. दरम्यान पुढे जाण्याआधी नेमकं संजय राऊत यांनी आज अतिशय लोडेड, अतिशय थेट स्पष्ट मांडलेली भूमिका काय होती, काय म्हणाले संजय राऊत, पाहूया. हमको पूछा कि इंडिया आघाड़ी का वजूद क्या है. हमने कहा इंडिया आघाड़ी लोकसभा के लिए बनी थी, महाविकास आघाड़ी विधानसभा के लिए बनी थी. ये दोनों की कोई ज़रूरत लोकल बॉडी इलेक्शन में नहीं है. ये दोनों आघाड़ी थी. अब लोकल बॉडीज में लोकल इशू होते हैं, शहर के इशू होते हैं, बहुत स्थानिक मुद्दे होते हैं. मुंबई महानगरपालिकांसह महाराष्ट्रातल्या महानगरपालिकामध्ये शिवसेना आणि मनसे, खास करून माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणुका लढाव्यात, हा लोकांचा दबाव आहे. या संदर्भात भविष्यात चर्चा होती, वेळ आहे अजून, त्याच्यावर त्याचा फार चिंता करण्याचं कारण नाही. सगळ्यांच्या जे मनामध्ये होते, आम्ही दोघं भाऊ आलो ना एकत्र, कशासाठी आलो?
आम्ही पण आमच्या राजकीय पोळ्या भाजत बसलो असतो. मरू दे ना. नाही, प्रबोधनकारांचा नातू, दोघंही आम्ही प्रबोधनकारांचे नातू, हे तिघे म्हणजे दोन भाऊ त्यावेळेला आणि माझे आजोबा ज्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये होते आणि आमच्या डोळ्या देखत जर संयुक्त महाराष्ट्र म्हणजे मुंबई तोडली जात असेल, चिरडली जात असेल, मराठी माणूस भरडला जात असेल, तर आम्ही काय नतद्रष्टासारखे एकजुटीची वज्रमुठ अशीच कायम ठेवा, तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, हे एवढंच एक वचन देतो. दरम्यान संजय राऊतांनी केलेल्या या विधानावर किंवा शिवसेनेच्या आलेल्या या भूमिकेवर मविया नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्यात. काय म्हणतात मवियाचे नेते तेही पाहूया. हे आज कसं त्याचं वक्तव्य करता येईल? कुठल्या जिल्ह्यामध्ये होऊ शकतं, कोणत्या जिल्ह्यात नाही होऊ शकतं. ठाकरेंकडनं क्लिअर मेसेज पाहायला मिळतो. त्यांनी काय केलं त्यांच्या मेसेजवर मी काय प्रतिक्रिया द्यावी, पण प्रत्येक ठिकाणी निवडणुका ह्या प्रत्येक तालुक्यात वेगळ्या, प्रत्येक जिल्ह्यात या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वास घेऊन लढले जातील. त्यामुळे या सगळ्याची चर्चा आज मी करणं काही बरोबर नाही. तुम्ही सोबळाची तयारी करताय? सगळेच पक्ष सोबळाची तयारी करतात, त्याच्यामुळे तो विषय नाहीये. त्यावेळेस त्या तालुक्यात का होईल, त्या जिल्ह्यात का होईल, ते आज आपल्याला त्याचं वक्तव्य करता येत. मतांतर असू शकतात. काही विषयांवरती माझे त्यांचे मतभेद होतील, असतील, होते. पण जेव्हा दोन घरं एकत्र येत आहेत, दोन रस्त्यावर चालणारे दोन भाऊ एकत्र येत आहेत, माझे त्यांचे संबंध काही घरचे नाही आहेत. मी त्यांच्याकडे कधी पोहे खायला गेलेलो नाहीये. मी एवढा मोठा माणूसही नाही की त्यांच्याशी जाऊन राजकीय चर्चा करेन. पण जर दोघं भाऊ एकत्र असतील तर माझ्यासारख्या माणुसकी धर्म पाळणाऱ्या माणसाला नक्कीच, कुटुंबवत्सल माणसाला नक्कीच आनंद होईल. आता राऊतांच्या भूमिकेनुसार पाऊल टाकलं तर दोन्ही ठाकरे बंधू तोंडावर पडतील अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाच्या अबू आझमींनी दिली. आणि समाजवादी पक्ष हा भारतीय पातळीला, भारतीय राजकारणाच्या पातळीला इंडिया आघाडीच्या सोबत असल्यासारखाच मानला जातो. बघूयात अबू आझमी काय म्हणतात. ये लोग जो कर रहे हैं ना, ये खुद भुगतेंगे इसको. अगरचे अलायंस कायदे से नहीं होगा, और जो पिछले असेंबली इलेक्शन में यही किया इन लोगों ने, एक एक सीट के लिए लड़ते रहे और सब सीटें हार गए, बड़े बड़े नेता हार गए. अब इनको अपनी मुंह की खानी पड़ेगी अगर इस तरह की बात कर रहे हैं तो. इंडिया अलायंस मजबूती के साथ उत्तर प्रदेश में लड़ा और उत्तर प्रदेश में समाजवादी पार्टी की 37 सीट आई, कांग्रेस की 6 सीट आई, जो कभी नहीं आ सकती थी. अगर ये अलायंस मजबूत रहेगा तो अच्छा होगा. ये मैं अपने फायदे के लिए नहीं, मैं सेक्युलरिज्म के फायदे के लिए कहना चाहता हूं कि अलायंस मजबूती से बनाना चाहिए और सीटों में झगड़ा नहीं करना. तर वापर झाला की फेकून द्यायचं हे उद्धव ठाकरेंचं धोरण असल्याचं त्यांचे आधीचे सहकारी आणि आता शिंदेच्या शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत म्हणतात. लोकसभेपुरतं होतं असेल, विधानसभेपुरता होता असेल, कदाचित ही युती झाल्यानंतर, स्वतःची इच्छा पूर्ण झाल्यानंतर बाकीच्या पक्षांबद्दल देखील ते हीच भूमिका घेऊ शकतात. मराठी माणसाचा जो मेळावा झाला त्याला युतीचं वलय कोणी लावू नये. अजून बरंच पुलाखालून पाणी जायचं शिल्लक आहे. त्याच्यामुळं राजसाहेबांचा स्वतंत्र विचार आहे, राजसाहेबांची काम करण्याची स्वतंत्र कार्यशैली आहे. मराठीच्या मुद्द्यावर त्यांनी राजकारण केलं नाही तर मराठीला न्याय देण्याची भूमिका त्यांच्या भाषणात मांडली. आणि बाकीच्यांनी मनसेच्या जीवावर किंवा राजसाहेबांच्या जीवावर, जमलेल्या गर्दीच्या जीवावर माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करण्याची भूमिका मांडली. या सगळ्याची सुरुवात कुठे झाली? या सगळ्याची सुरुवात झाली एप्रिल महिन्यात, जेव्हा राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांना मुलाखत दिली. त्यात त्यांनी महाराष्ट्रासमोर आमच्यातले वाद लहान आहेत, आमच्यापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे असा संकेत दिला. यानंतर 2.5 महिन्यात, फक्त 2.5 महिन्यात आता संजय राऊत थेट महाविकास आघाडीलाच मोडीत काढायची भाषा करतायत. मनसे आणि राज ठाकरेंवर इतकं विसंबून राहणाऱ्या उद्धव ठाकरे आणि शिवसेनेकडून घाई तर होत नाहीये ना, अशी चर्चा त्यामुळेच आहे. त्या संदर्भातले काही मुद्दे पाहूयात. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला आणि हे मुद्दे पाहूयात. शिवसेना राज ठाकरे संबंधांचा वास्तव द ट्रूथ काय आहे वास्तव द ट्रूथ? राज ठाकरेंच्या महेश मांजरेकरांच्या मुलाखतीत वक्तव्यानंतर घडामोडी व्हायला सुरुवात झाली. उद्धव यांनी मातोश्रीवरून दाखवली महाराष्ट्राच्या मनातलं करण्याची तयारी. पहिलीपासून 3ऱ्या भाषेच्या सक्तीवरून ठाकरेंकडून समान भूमिका जाहीर झाली, आपल्याला कल्पना आहे. 5 जुलैच्या मोर्चाबाबत राज यांच्याकडून संजय राऊतांना एकच मोर्चाचा फोन गेला. एकूण संवाद होत होता त्यांच्यामध्ये, अजूनही होतोय. शासनानं निर्णय मागे घेतल्यावर मोर्चाऐवजी मराठी विजय मेळावाचा निर्णय राज आणि उद्धव यांनी घेतला. त्यांची दोघांची नावं तिथे दिली गेली. विजय मेळाव्यात उद्धव यांची एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी अशी खुली भूमिका जाहीर करण्यात आली.
राज यांच्याकडून मात्र ठोस भूमिकेचा पुरस्कार ना त्या मेळाव्यात करण्यात आला होता की नेमकं पुढे काय किंवा आजही करण्यात आलेला नाही. नंतरच्या मराठी आंदोलनानंतर मनसैनिकांना माध्यमांशी न बोलण्याचा आदेशही देण्यात आलेला आहे, जो आजही लागू आहे. आणि म्हणून मनसेचे प्रवक्ते आज आपल्यासोबत नाहीयेत, कारण ते नियमांचं पालन करतायत. उद्धव यांच्याकडून शिक्षकांच्या आंदोलनात पुन्हा राजसोबत राहण्याची भूमिका घेण्यात आली. संजय राऊतांकडून थेट मविया इंडिया आघाडी मनपासाठी नसल्याचंही विधान आज समोर आलेलं आहे. तर अशा या पार्श्वभूमीवर वास्तव द ट्रूथ काय ते आपल्याला जरा बघावं लागेल, कारण हे खरं आहे, चांगले दोन भावांच्या मधलं प्रेम आहे, त्याचं स्वागत सगळेच करतायत. भाजप स्वतः सुद्धा म्हणतात की आम्हाला काही अडचण नाही दोन भाऊ एकत्र येत असतील तर, पण भाऊ एकत्र आले, दोन पक्षांचे नेतेही एकत्र आलेले आहेत, कारण ते एकत्र राहणार आहेत का ते महत्वाचं ठरणार आहे. कारण तिथे महत्वाचं ठरणारे प्रस्ताव, ज्याचा उल्लेख जो आता कोणी करत नाहीये मनसेचे नेते, ज्याचा उल्लेख या मधल्या काळामध्ये मनसेकडून वारंवार होत होता, प्रस्ताव कुठे आहे, उद्धव ठाकरेंकडून प्रस्ताव कुठे आहे. त्यामुळे ही आपली चर्चा आहे. पुढे जाण्यापूर्वी आपण फक्त लोकांच्या काही म्हणजे तुम्हा मंडळींच्याच प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. त्यानंतर आपल्यासोबत आज मान्यवर आहेत, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. पुन्हा एकदा मीडिया सेंटरला जाऊयात आजच्या प्रतिक्रिया बघण्यासाठी. पाहूया. माझाच आजचा प्रश्न होता, महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी कुणाशी युती करावी, आणि आम्ही 4 पर्याय दिले. मनसे सोबत करावी, मविया सोबत करावी, मनसे आणि मविया यांच्यासह एकत्र लढावं, आणि चौथा पर्याय कुणाशीही नाही. आणि हा आमचा प्रश्न आमच्या सगळ्या सोशल मीडियावर आता लाईव्ह आहे, तुम्ही जाऊन त्याला पोलला मतदान करू शकता. चल आपण हे बघूयात आता प्रतिक्रिया. युट्यूबवर आलेली रोशन यांची प्रतिक्रिया, फक्त महापालिकेच्या निवडणुकीत नाही, येणाऱ्या पुढील सर्व काळात युती व्हावी तरच मराठी माणूस वाचेल. प्रभाकर ढसाळ लिहितात, इतकी वर्ष मुंबईमध्ये सत्ता होती, किती मराठी माणसांची कामं केली. एक्सवर आलेली प्रतिक्रिया, दीपक नागवेकर, देवाशी युती करा, आता तेच वाचवू शकतात. युट्यूबवरची प्रतिक्रिया अक्षय यांची, युती कुणाशी का होईना पण उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकीत सत्ताधारी तिन्ही पक्षांविरोधात नेहमीप्रमाणेच खंबीरपणे लढतील, एवढं मात्र नक्की. प्रसाद माने लिहितात, राज ठाकरेंसोबत युती करावी, कारण दोघं भाऊ एकत्र आले हे पाहून लोक मतदान करतील. मनसे आणि ठाकरे गट एकदा होऊन जाऊच द्या, आणखी कुणाची गरज नाही, असं गजानन यांनी म्हटलेलं आहे. तर मोहिनी जाधव लिहितात, उद्धव ठाकरे युती करूनही जिंकणार नाहीत. रमेश कुमार येलगट्टे लिहितात, उद्धव यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार बाजूला ठेवले, आता काहीही केलं तरी शिवसेनेचं ते वैभव परत येणार नाही. विजय राजगुरू लिहितात, सोबळावर लढावे, भविष्याच्या दृष्टीने हेच उद्धव ठाकरेंच्या हिताचे आहे. गजू वाघमारे लिहितात, कोणाशीही केली तरी काही फरक पडत नाही, सत्ता नाथाभाऊ आणि देवाभाऊंचीच येणार आहे. सुहास पाटील लिहितात, ठाकरे ब्रँड पुरेसा आहे, अन्य कुणाची गरज नाही. तर अशा प्रकारच्या या काही निवडक प्रतिक्रिया बघितल्यानंतर आपण जाणार आहोत थेट गेस्ट सेंटरला. आपल्यासोबत आजचे पाहुणे आहेत, पहिल्यांदा ओळख करून देऊया. नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आहेत अखिल चित्रे, शिवसेनेचे प्रवक्ते, विद्याताई चव्हाण. विद्या चव्हाण या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या आणि प्रवक्त्या आहेत, त्यांचं स्वागत. सचिन सावंत आहेत, बऱ्याच काळाने आज ते आपल्यासोबत आलेले आहेत काँग्रेसची भूमिका मांडण्यासाठी. सचिन सावंत मधल्या काळात परदेशात सुद्धा होते. सचिनजी तुमचंही स्वागत. केशव उपाध्याय आपल्यासोबत आहेत, भाजपचे मुख्य माध्यम